त्र्यंबक परिषदेत सत्तेचं नवं समीकरण पाहायला मिळतंय. नाशिकच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी. त्र्यंबकेश्वरमध्ये चक्क बारामती पॅटर्न राबवत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शहराच्या विकासासाठी आता शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. नाशिकच्या जिल्हा मजूर सहकारी संघाच्या कार्यालयात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा सत्तेचा नवा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. या नव्या युतीमध्ये एकूण 15 सदस्यांचे संख्याबळ असणार आहे. यामध्ये शिंदे सेनेच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार सोनवणे यांच्यासह 5 नगरसेवक आणि एक पुरस्कृत अपक्ष असे एकूण 7 सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे 7 आणि एक पुरस्कृत अपक्ष असे 8 सदस्य मिळून एकूण 15 जणांची भक्कम फळी तयार करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या नव्या 15 सदस्यांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. यानंतर तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून शहराच्या प्रलंबित विकास कामांना गती दिली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांचे पती तथा माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे. शहराच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी सर्वसमावेशक असा हा 15 सदस्यांचा गट तयार करण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे यांची नोंदणी होईल. या बैठकीप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, विनायक माळेकर, पुरुषोत्तम कडलक, बहिरू मुळाणे, समाधान बोडके, सचिन दीक्षित, रवींद्र सोनवणे, रवी अण्णा वारुणसे, प्रवीण शिरसाट, संजय कदम, सागर उजे, सुमित खाटीकडे, छोटू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. नव्या सत्ता समीकरणामुळे त्र्यंबकेश्वरमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून आता विकासाची चाकं कशी फिरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.